पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केले। यानंतर मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते मंडळी काटकसर करताना दिसले। मात्र शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना बहुधा मोदींच्या आवाहनाचा विसर पडलाय। वाशिममधल्या एका दौऱ्याकरता संजय राठोड चक्क हेलिकॉप्टरने आले। यावेळी राठोडांच्या ताफ्यात 20 ते 25 गाड्या होत्या। त्यामुळे मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला राठोडांनी बगल दिल्याची चर्चा आहे। वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथल्या बंजारा वास्तू संग्रहालयाची पाहणी करण्यासाठी संजय राठोड हे हेलिकॉप्टरने आले। यावेळी मोठा ताफाही त्यावेळी उपस्थित होता। पंतप्रधान मोदींनी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलं। त्यानंतर त्यांच्या आवाहनाचा सुवर्ण व्यावसायिकांवर परिणाम झालाय। नवीन सोनं खरेदी जवळपास 70% कमी झाली आहे, तर दुसरीकडे जुनं सोनं मोडून त्यातून नवीन सोनं खरेदीकडे ग्राहकांनी आपला कल वळवला। देशातलं परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्ची होत असल्यानं त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो। त्यामुळे वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन करण्यात आलं, त्यामुळे सोनं खरेदीवर याचा परिणाम झालाय। नवीन विक्री मालामध्ये नवीन खरेदी करण्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे। 30 ते 40% विक्री कमी झाली आहे। लोक जुनं सोनं मोडून नवीन काम भागवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मोदींच्या आव्हानाला आम्ही व्यापारी लोकांनी पण समर्थन केलं आहे। आम्ही लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो आहे की तुमचं जर जुनं पडलेलं आहे तर तुम्ही नवीन जुनं करा, तुमचं काम भागून घ्या। 2 आठवड्यापूर्वी मोदी साहेबांनी आवाहन केलं होतं की सोनं खरेदी करू नका। त्याच्यामध्ये परिणाम हा झालेला आहे की लोकांनी सोनं खरेदी करणं जवळपास 70 ते 80% लोकांनी सोनं खरेदी बंद केलं आहे। लोक एक्सचेंजमध्ये असे भर देत आहे, म्हणजे लोक जुनं सोनं मोडताय, नवीन सोनं घेत आहे। दरम्यान आगामी काळात सोन्याच्या बाजारातल्या घडामोडींवर सर्वांचंच लक्ष असणार आहे। मोदींचं आवाहन, देशवासियांचा प्रतिसाद। देशभरात सोन्याची आयात आणि विक्री घटली। 15 दिवसात सोने आयातीत 70% घट। आखातातल्या संघर्षाची झळ भारतालाही बसली। पेट्रोल, डिझेल, सीएनजी पासून जीवनावश्यक वस्तूही महाग झाल्या। सोन्या चांदीच्या दरांनीही उच्चांक गाठला आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान मोदींनी एक आवाहन केलं। मैं आज समाज के सभी भाई बहनों से, मैं आपके परिवार का सदस्य हूं इसलिए आग्रह से कहता हूं, और इसमें तो आपको आगे आकर के मेरी मदद करनी पड़ेगी। सोने की आयात पर भी देश का बहुत बड़ा पैसा विदेश जाता है। मैं आप सबसे, देशवासियों से आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो, हम सोने की खरीद को टाले। गोल्ड की जरूरत नहीं है। पंतप्रधान मोदींनी केलेल्या या काटकसरीच्या आवाहनानंतर देशभरात सोन्याच्या आयात आणि विक्रीत घट झाल्याचं समोर आलंय। गेल्या 15 दिवसात सोन्याची आयात तब्बल 70% घटलीय आणि त्याचा परिणाम सराफा बाजारावरही झालाय। आयात शुल्क वाढल्यामुळे देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती गगनाला भिडल्यात। पंतप्रधानांनी केलेलं आवाहन आणि त्यात वाढलेल्या किमती यामुळे सराफा दुकानांमधील गर्दी ओसरल्याचं चित्र आहे। नवीन विक्री मालामध्ये नवीन खरेदी करण्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे। 30 ते 40% विक्री कमी झाली आहे। लोक जुनं सोनं मोडून नवीन काम भागवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मोदींच्या आव्हानाला आम्ही व्यापारी लोकांनी पण समर्थन केलं आहे की राष्ट्रीय काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यात आपण आपला सहभाग निश्चितच द्यायला पाहिजे। मोदी साहेब यांच्या जे काही त्यांनी आव्हान केलेलं होतं की तुम्ही सोनं खरेदी करू नका, आम्ही करत तर नाहीच आहोत, पण आम्ही या शॉपवर आलो आहोत तर जे पूर्वीचं सोनं होतं ते मोडून किंवा त्याला आता विशिष्ट भाव मिळतोय त्या भावात मग आमचं काय जे काही नवीन आहे, म्हणजे जसं रिन्युएशन म्हणतो आपण, जसं ते मोडून आम्ही नवीन काहीतरी नवीन लेटेस्ट डिझाईनचं थोडंफार छोटंसं असं घेतोय। आणि ते त्यांच्या आव्हानाला आमचा प्रतिसादच आहे। आम्हाला नवे न घेता जुन्यातच नवीन वस्तू घडवून घ्यायची। हे नवीन घेण्यापेक्षा जी जुनी वस्तू आहे ती देऊन त्या बदल्यात नवीन वस्तू करणे, आम्ही आमच्या इथे काही कार्यक्रम असतात त्या कारणाने त्या बदल्यात आम्ही आमची सोय करून घेतो। भारतासारख्या सोन्याची प्रचंड आवक असणाऱ्या देशात हा निर्णय